गुड आफ्टरनून सर, माय सेल्फ प्रज्वल आणि गायकवाड. आम्ही चौघजण आहोत या प्रोजेक्टमध्ये. ओंकार जाधव, तुषार रामापुरे अँड ओमकर. बेसिकली अवर प्रोजेक्ट नेम इज रास्पबेरी पी आय एनेबल रिअल टाईम ट्रॅफिक इन्सिडेंट डिटेक्शन. यामध्ये आपण काय यूज केले ओंकार सांगा. आपण यामध्ये रास्पबेरी पाय IR सेन्सर, LED लाईट्स, रेजिस्टर, कॅमेरा मॉडेल असे यूज केले. तर रास्पबेरी पाय आपण यूज केलं की रास्पबेरी पाय बेसिकली कसं CPU सारखं काम करतो, मेमरी वगैरे स्टोरेज करायला. आणि जे आपण जे सॉफ्टवेअर बनवलं आहे ते त्यामध्ये इंटिग्रेट केले. रास्पबेरी पाय आपण काय डायरेक्टली कॅमेरा मॉडेल डिटेक्ट करते की जर इमर्जन्सी व्हेकल आली, समजा एखादे इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स वगैरे आली, तर आपण त्यामध्ये पहिले प्रायोरिटी देणार. आपण त्याला डिस्प्लेमध्ये ते डिस्प्ले करते की बाबा कुठला सिग्नल किती सेकंद आहे, काय आहे ते डिस्प्ले करते. आणि ट्रॅफिक कंट्रोल करायचं काम करते बेसिकली आमचं प्रोजेक्ट. बेसिकली आपण सॉफ्टवेअरमध्ये रास्पबेरी पायची ऑपरेटिंग सिस्टीम वापरलेली. त्यामध्ये आपण पायथनचे कोड लिहिलेले ट्रॅफिकच्या सिग्नलचा टायमिंग ठरवण्यासाठी. अजून आपण कॅमेरा मॉड्यूल वापरला आहे, तर त्यात ओपन CV वापरलेले. ओपन CVसाठी आपण कॅमेरा मॉड्यूल डिटेक्ट करतं आणि मशीन लर्निंगचे त्यात अल्गोरिदम ते वापरलेले. तर ते ते डिटेक्ट करून म्हणजे ॲम्ब्युलन्स असतील त्याला प्रायोरिटी देतं आणि तिकडचं सिग्नल ग्रीन करतं. असं सॉफ्टवेअर वापरलेलं आहे आणि हार्डवेअरसोबत इंटिग्रेट केलेलं आहे. तर थॉनी या IDEवर आपण वापरलेलं आहे. बाकी सगळं ओव्हरव्ह्यू तुषार सांगतो. ओव्हरऑल आपला प्रोजेक्ट ट्रॅफिक डेन्सिटीवरती आहे. ट्रॅफिक डेन्सिटीमध्ये म्हणजे आपण नक्की असं प्लॅन आहे आपला की ज्या साईडला आपण जास्त ट्रॅफिक आहे त्या साईडचं ट्रॅफिक लवकर रिलीज करतो ॲज पर अवर रिक्वायरमेंटमध्ये ॲम्ब्युलन्स आहे किंवा कुठली इमर्जन्सीची गोष्ट असेल किंवा वॉटेवर बऱ्याच गोष्टी असतात. त्यानुसार बरेच सेन्सर वगैरे यूज करून, कॅमेरा मॉड्यूल्स यूज करून पूर्ण प्रोजेक्ट इम्प्लिमेंट केलेला आहे. आणि त्यामध्ये सेन्सरचा हाच यूज आहे, ज्या साईडला ट्रॅफिक जास्त आहे त्या साईडला जास्त लवकर डिटेक्ट करून त्या साईडचं ट्रॅफिक लवकर रिलीज करत आहे. आणि त्यासाठी म्हणजे कोडमध्ये वेगवेगळे डिले दिलेत टाईमचे, ते इनपुट घेऊन त्यात इम्प्लिमेंट केले. त्यानंतर ओव्हरऑल मग तसं वर्क होतं प्रोजेक्ट. We can see your practical now. इथे IR सेन्सरचा यूज असा आहे की ह्या दोन गाड्या आहेत, त्यामुळे हे सिग्नल म्हणजे IR सेन्सर सेन्स करतात. सेन्स केल्यानंतर हे डायरेक्ट हे इकडं डिटेक्ट करून मायक्रो कंट्रोलला इकडं रास्पबेरी पायमध्ये डिटेक्ट करून हे इकडं कोडमध्ये प्रोव्हाइड होतं. त्यानंतर इकडे पण तसंच, इकडे ॲम्ब्युलन्स आपण यूज केला ॲम्ब्युलन्सचा, तर इकडे जास्त 3 सेन्सर ब्लिंक होते, इकडे सिंगल सेन्सर ब्लिंक होतोय. इकडे जास्त सिग्नल ब्लिंक होते त्यामुळे इकडे प्रायोरिटी जास्त दिली जाईल आणि जास्त वेळ दिली जाईल. जसे की इकडे हे चालू आहेत, सिग्नल चालू आहेत, सिग्नल टायमिंगनुसार सिग्नल ऑटोमॅटिक ऑन आणि ऑफ होतात. तर ओव्हरऑल असा सगळा प्रोजेक्ट आहे आपला, जो भविष्यात गुड इम्प्लिमेंट करू शकतो आपण. थँक्यू. थँक्यू.